हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपण जाणार आहोत चिंचवडमधल्या मोरया गोसावी मंदिरामध्ये, जे की चिंचवड येथील स्टॉपपासून अगदी 5 ते 10 मिनिटं अंतरावर आहे. आपण आता सध्या आहोत चाफेकर चौकामध्ये. इथे तुम्ही बघू शकता चाफेकर चौकामध्ये हा आहे चाफेकर चौक. इथे चाफेकर बंधू यांचे स्मारक आहे. त्यानंतर थोडं 5 मिनिटं अंतरावर आतमध्ये गेल्यानंतर मोरया गोसावी यांचे मंदिर आहे. चला तर मग पाहू. मंदिराकडे जात असताना रस्त्यावरती भरपूर अशी दुकानं आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पूजेचे साहित्य, मंडळी आपण मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. आता इथे समोर एक गार्डन दिसत आहे तुम्हाला. ते मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे, जे की पवना नदीच्या शेजारी आहे. तिथून नदीचा व्ह्यू अतिशय सुंदर असा दिसतो. या ठिकाणी उजव्या साईडला खूप अशी दुकानं आहेत खाण्यासाठी, ज्यामध्ये पावभाजी, डोसा, चायनीज आयटमसुद्धा तुम्हाला भेटू शकतात. आणि चला तर मग आता आपण मंदिरात प्रवेश करूया. आता आपण फायनली मंदिराच्या समोर आलो आहोत. ही बघा मंदिराची तिथली कमान आहे. तिथे मोठ्या अक्षरामध्ये नाव टाकलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर इथे सुद्धा वेगवेगळी दुकानं आहेत, ज्यामध्ये आपल्याला प्रसाद आणि पूजेचे साहित्य, तोरण वगैरे मिळू शकतो. आणि इथे आहे हे सुंदर असं मोरया गोसावी यांचं समाधी मंदिर. इथून खाली पायऱ्या उतरून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. समोर मोरया गोसावी यांची समाधी आहे आणि पाठीमागचं मंदिर हे गणपतीचं मंदिर आहे. पूर्ण मंदिर हे दगडामध्ये बनवलेलं आहे आणि अतिशय रम्य असं वातावरण आहे या मंदिराचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोरया गोसावी यांची समाधी आहे. मंदिर अतिशय सुंदर असं आहे आणि बाहेर जाण्यासाठी छोटासा दगडाचाच दरवाजा या ठिकाणी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणाहून आपल्याला बाहेर जायचं आहे. आता आपण आलो आहोत गणपती मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी सुरुवातीलाच महादेवाची भव्य अशी पिंड आहे. पाठीमागे मारुती सुद्धा आहे. आणि आता तुम्ही फायनली बघू शकता हे आहे गणपती मंदिर. आणि इथून बाहेर येण्याचा हा रस्ता आहे. आतमध्ये शूटिंग नाही घेता येत, त्यामुळे घेतली नाही आहे. या ठिकाणी पाठीमागे ही पवना नदी आहे. आणि बघू शकता तुम्ही मंदिराचा व्ह्यू कसा आहे ते. या ठिकाणी 2 छोटी छोटी महादेवाची मंदिर आहेत. इथे नंदी आणि महादेव आहे. या ठिकाणी सुद्धा नंदी आणि महादेव आहेत. आता इथून पुढे मोरया गोसावी यांना गणपतीने जे काही अनुभव दिलेले आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांना अनुभव आलेले आहेत, ते पूर्ण 3D टाईप चित्रामध्ये पोस्टर करून लावलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे पोस्टर बनवलेले आहेत. त्यामध्ये त्यांची माहिती देखील बाजूला लिहिलेली आहे. पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला हे असे पोस्टर लावलेले आहेत. अशा प्रकारे हे मोरया गोसावी समाधी मंदिर अतिशय सुंदर आहे. तुम्ही देखील चिंचवडला आल्यानंतर नक्की या मंदिराला भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.